नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या कांद्याला बदलत्या हवामानाचा फटका बसतोय। चांगल्या भावाच्या अपेक्षेने चाळीत साठवलेला कांदा सडू लागलाय व त्याला कोंब फुटताय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सडलेला कांदा फेकून द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। मनमाडच्या रेल्वे हॉस्पिटलच्या शेजारी आढळून आलेल्या दुर्मिळ ऊद मांजरांची 2 लहान पिल्लांना सर्पमित्र विजू उगले व अनुसया कमल फाउंडेशनच्या अघोरी ॲनिमल रेस्क्यू टीमच्या शुभम दोंदे यांनी सुरक्षित रेस्क्यू करीत वन विभागाच्या ताब्यात दिले। नांदगाव नगर परिषद हद्दीत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेबाबत नगर परिषद प्रशासनाने कडक पाऊल उचलले असून नगराध्यक्ष सागर हिरे यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेत 1 महिन्यात शौचालयांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या। मनमाड मालेगाव महामार्गावरील चोंडी घाटात पवनचक्कीचे पाते घेऊन जाणारा ट्रक अपघातग्रस्त झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। त्यामुळे मनमाड शहरात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान या वाहतूक कोंडीत अनेक वाहने अडकून पडल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। नाशिकच्या दिंडोरी, कडवण, सुरगाणा, पेठ व सटाणा या आदिवासी बहुल तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। वणीमध्ये पारंपरिक वाद्य, लेझिम पथक, संबळ बँड, पारंपरिक वेशभूषा करत पावनी नृत्य पथक आपली कला दाखवत शोभायात्रा काढण्यात आली। नांदगाव तालुक्यातील सारताडे येथील आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रारंभी आद्य क्रांतीवीर बिरसा मुंडा, उमाजी नाईक, वीर एकलव्य यांच्यासह महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा, गीत आणि नृत्य सादर करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले। कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीचे पदाधिकारी उपस्थित होते। नाशिकच्या दिंडोरी, कडवण व सुरगाणा तालुक्यात अनेक गावांना काल रात्री 10:01 नंतर भूकंपाचे धक्के बसले। रात्रीच्या सुमारास अचानक भूगर्भातून मोठा आवाज झाला। भूकंपाच्या धक्क्यामुळे जमीन हलू लागल्याने एकच पडापड झाली। अनेक जण मुलाबाळांसह घराबाहेर पडाले। काही घरांच्या भिंतींना तडा गेल्या तर घरातील भांडे पडल्याने एकच पडापड झाली। क्षणभर काहीच सुचत नव्हते। कसे तरी मुलाबाळांना छातीशी कवटाळून घराबाहेर सुरक्षित स्थळी पळ काढलाय। भूकंपाच्या थराराची आपबीती सांगताना अक्षरशः अंगावर काटा येत होता। मालेगावातील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्यापीठात उभारण्यात आलेल्या माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रयोगशाळांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी निसर्गपूजक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे आकर्षक चित्र रंगीत खडूने रेखाटून कलारूपी शुभेच्छा दिल्या। पाडमध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये, पात्रता 12वी पास नापास, सिद्धी पॅरामेडिकल। संपर्क क्रमांक 9823 25 53 55, 91 45 15 59 55। द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा। जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब। आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा।